सुधीर काका. काय रे निहान? सुधीर काका, हां मी जरा ट्रेनिंग घेऊन येतो. ये. रोजाताई, आज मी इंटरव्ह्यू घेणार. नाही रिहान, तुला येत नाही. मी दरवेळी घेते म्हणून मीच घेणार. नाही, मी घेणार. अरे रिहान, दरवेळी मीच घेते, तुला येत नाही इंटरव्ह्यू घेता. मग मी तुझ्याशी काढते. ठीक आहे, घे. ओके. तुम्ही ऑलमोस्ट सगळ्या सेलिब्रिटीजचा इंटरव्ह्यू घेतला आहे, तर आता तुम्हाला इंटरव्ह्यू देताना कसं वाटतंय? ही छोटीसं पिल्लू मला काय विचारणार याची उत्सुकता मला वाटते. इंटरव्ह्यू घेण्यापूर्वी तुम्ही काय काय तयारी करता आणि त्याचे काही रिच्युअल्स फॉलो करता का? काय तयारी म्हणजे त्या व्यक्तीबद्दलची जेवढी उपलब्ध माहिती असेल ती सगळी जमा केलेली असते. त्या व्यक्तीची सगळी गुणं अवगुणं याची माहिती करून घेतलेली असते. म्हणजे मग त्या व्यक्तीला प्रश्नांतनं समजून घेणं सोपं जातं. माझी एक फ्रेंड आहे, तिच्याकडे खूप सगळे सिक्रेट्स आहेत, तर मी तिला काय आणि कसे क्वेश्चन्स विचारू ज्याच्यामुळे ती मला सगळे सिक्रेट्स सांगेल? तिला उलटंच म्हणायचं, तुझ्याकडे खूप सिक्रेट्स आहेत असं लोक म्हणतात, मला नाही वाटत तुझ्याकडे काही सिक्रेट्स असतील. म्हणजे मग तिचा इगो डिवचला जाईल आणि ती स्वतःच सांगायला लागेल. तुम्हाला कधी अचानक अँकरिंग करायला लागलं तर तुम्ही ते कसं हँडल केलं? अगं, सुरुवातीपासून अँकरिंग ही गोष्टच माझी अचानक सुरू झाली. त्यामुळे बोलताना नेमकं बोलायचं आणि समोरच्यांना काय अपेक्षित आहे त्याचा अंदाज बांधत बोलायचं हे डोक्यात ठेवत बोलत गेलो, त्यामुळे प्रॉब्लेम नाही आला. काका, असं कधी झालंय का की तुमचा एखादा इंटरव्ह्यू फसला आणि तुम्हाला त्याच्यामधनं काय लर्निंग मिळाली? अगदी खरं सांगू का, मी आता जवळजवळ 7,500 मुलाखती केल्या, एकही मुलाखत माझी फसलेली नाही आहे, कारण माझी तयारी पक्की. अब्दुल कलाम यांच्याशी इंटरव्ह्यू घेताना तुम्ही काय तयारी केली? मुख्य म्हणजे ते राष्ट्रपती आहेत असं डोक्यात जराही ताण ठेवला नाही. आपण आपल्या घरातल्या आजोबांशी गप्पा मारू तसं आता त्यांच्याशी बोलायचं आहे हे मनात ठेवून बोलल्यामुळे काही ताणच नव्हता. कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही काय टिप्स द्याल? एक तर साधं म्हणजे सोपं बोला, समोरच्याला चटकन शब्दातनं कळेल असं बोला आणि त्याच्यावर स्वतः बराच वेळमध्ये घालवू नका. तुमच्या बोलण्यावरून अमिताभ बच्चननी मराठी कविता बोलली ना, त्याबद्दल सांगाल का प्लीज? काय आहे, अमिताभ बच्चन म्हटल्यानंतर एकतर मोठा स्टार, त्यातनं तो हिंदीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये बोलणार, तर त्यांना मराठी बोलता येतं जरा तरी हे मला माहिती होतं. म्हणून मी त्यांचं मराठीत उत्तर येईल अशा पद्धतीचाच त्यांना एक प्रश्न विचारला आणि त्यांना म्हटलं, तुम्हाला सर्वात लक्षात राहिलेलं मराठी प्रश्नोत्तर कुठलं? आणि त्यातनं त्यांच्या मराठी प्रश्नाकडे गेलो. काय कविता ते म्हणत होते ना, म्हणून म्हटलं तुमच्या गद्य बोलण्यापेक्षा तुमच्या तोंडून ती मराठी कविता यायला हवी असं म्हणून मी त्यांना 1-2 ओळी सांगितल्यावर पुढच्या 2 ओळी ते काय तयार, अत्यंत हुशार माणूस, त्यांनी पुढच्या 2 ओळी म्हटल्या. काका, तुमचं पॅशन आणि प्रोफेशन एकच आहे, पण तुम्हाला कसं कळालं की तुमचं पॅशन हेच आहे? जे मी प्रोफेशनल म्हणून करायला गेलो ते लोकांनी सहजतेने स्वीकारत गेले, त्यावरनं लक्षात आलं की माझं मूळ हेच दिसतंय. काका, तुम्ही तुमच्या ऑडियन्सना तुमच्या टॉपिकमध्ये कसं एंगेज ठेवता? आता तू माझ्याशी गप्पा मारतीस, मला तुला काही माझा विषय समजावून सांगायचा आहे आणि तुझा प्रश्न जर वेगळ्या ठिकाणी भरकटत गेला तर तू काय म्हणत होतीस ग असं म्हणून मी तुला जरा चेक करायला लावतो स्वतःला, म्हणजे मग तू मूळ पदावर येते, लाईनीवर येते आणि बोलणं नेमकं होतं. काका, तुम्ही अँकरिंगचं ट्रेनिंग पण घेता ना, त्याबद्दल जरा सांगाल का? माझ्या ट्रेनिंगलाच ये तू, म्हणजे आपोआपच सगळे येत जाईल. मुळात त्याच्याकरता तू माझ्याकडे येण्यापूर्वी भरपूर वाचलेलं पाहिजे, मराठी शब्दांचा सराव असला पाहिजे, म्हणजे मग तुला ते बोलणं ते शिकणं हेही सोपं जाऊ शकेल. अशी व्यक्ती जिचा तुम्ही इंटरव्ह्यू घेतलाच नाही आहात? हां, समोर न येणारच मी कसं घेणार? आत्तापर्यंत तुम्ही किती बुक्स रीड केले आहेत? अगं, शाळेत जायला लागल्यापासून जेवढी पुस्तकं माझ्यासमोर आली ती सगळी वाचली. सगळ्यात जास्त टेन्शन आलेला इंटरव्ह्यू?
मला सर्वाधिक टेन्शन हे कमी बोलणाऱ्यांचं येतं की हा नीट सांगतोय का खोटं सांगतोय का नीट सांगत नाही आहे का काय आहे असं एखादीच व्यक्ती, पण बाकी नाही कोणाचं टेन्शन आलं. सगळ्यात फेवरेट बुक? सर्वात फेवरेट बुक मला आवडलेली पुस्तकांमध्ये मला व्यक्तिचित्रांवर म्हणजे पर्सनॅलिटी स्केचेस असतात ना, अशी पुस्तकं खूप आवडतात. आणि त्यातल्या त्यात माझा आवडता लेखक विजय तेंडुलकर आणि त्यांचं कोवळी उन्हे नावाचं एक सदर होतं, त्याच्यावरचं पुस्तक सर्वात आवडतं. काका, आत्तापर्यंत तुमचे कुठले फेवरेट स्पीकर्स आहेत आणि त्यांच्यामधनं काय शिकायला मिळेल हे सांगाल का? अगं खरं सांगू का, प्रत्येकाकडनं शिकण्यासारखं खूप खूप काही आहे. कोणाकडनं त्यांच्या प्रश्नामागचं कुतूहल ते कशा शब्दात व्यक्त करतात ते जाणून घेतो. ते आपला प्रश्न मांडताना तुम्हाला स्वतःला कितपत सभ्यतेनं ते उत्सुकता दाखवतात ते जाणून घेतो. आणि अशा त्यांच्या पद्धतीवरनं मी माझ्या उत्तराची दिशा ठरवतो. काका, तुमच्याशी गप्पा मारायला खूप मज्जा आली. वा, मला पण. आमची एक प्रथा आहे, आम्ही येणाऱ्या सगळ्या गेस्टचा ऑटोग्राफ घेतो, तसं तुमचा पण द्याल का? हो, आनंदाने.